नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण सेरीन हे जे काय अमायनो ॲसिड आहे त्याचं बायोसिंथेसिस आपल्या बॉडीमध्ये कसं होतं ते डिस्कस करणार आहोत. तर चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. सेरीन बायोसिंथेसिस इज अ प्रोसेस बाय विच सेल प्रोड्यूस अमायनो ॲसिड सेरीन. जे काही सेरीन बायोसिंथेसिस ही जी काही प्रोसेस आहे याच्यामध्ये जे काही सेरीनचं जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचं प्रोडक्शन किंवा बायोसिंथेसिस केलं जातं. सेरीज इज अन नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड मिनिंग दॅट द ह्युमन ऑब्टेन इट फ्रॉम देअर डाएट. हे सेरीन जे काही अमायनो ॲसिड आहे ते इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतं, जेणेकरून जे काही ह्युमन्समध्ये जे काही डाएट थ्रू वगैरे ते आपण इंटेक वगैरे करू शकतो. However, the most cell can also synthesize the serine themselves through the process called the serine synthesis pathway. आणि आपल्या बॉडीमध्ये काही जे सेल्स वगैरे असतील त्या स्वतः जे काही सेरीन आहे त्याला सिंथेसाइज करतात ज्यावेळेस त्याची गरज असेल तेव्हा, किंवा ते आपण फूड थ्रू इंटेक किंवा डाएट थ्रू इंटेक करू शकतो, किंवा सप्लिमेंट्स वगैरे असतील त्याच्याद्वारे जे काही सेरीनचं जे काही लेवल वगैरे असेल ते आपल्या बॉडीमध्ये आपण मेंटेन करू शकतो. तर जे काही सेल्स वगैरे असतील तर त्यासुद्धा काही सेरीनचं सिंथेसाइज करतात बॉडीमध्ये. तर जे काही सेल्स वगैरे जे काही सिंथेसाइज करतात सेरीनला, तर ते एक स्पेसिफिक पाथवे रन करतात त्याच्यामध्ये, तर त्याला म्हटलं जातं सेरीन सिंथेसिस पाथवे. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये SSP म्हटलं जातं. तर आता आपण जे काही त्याचं बायोसिंथेसिस आहे ते कसं होतं ते आता आपण डिस्कस करूयात. तर मेनली 4 स्टेप्स किंवा 4 एन्झाईम ह्याच्यात वापरले जातात. पहिला जो एन्झाईम आहे तो आहे फॉस्फोग्लिसरेट डिहायड्रोजिनेज. त्याचाच शॉर्ट फॉर्म आहे PHDDH. तर हा जो एन्झाईम आहे तो काय करतो, दिस एन्झाईम कन्वर्ट द 3 फॉस्फोग्लिसरेट मॉलिक्यूल प्रोड्यूस ड्युरिंग द ग्लायकोलिसिस. आणि या जी काही पाथवे आहे त्याचा जो इनिशियल मॉलिक्यूल आहे तो 3 फॉस्फोग्लिसरेट आहे. म्हणजे हा जो ॲज अ प्रिकर्सर म्हणून हा जो मॉलिक्यूल आहे तो वापरला जातो, किंवा एन्झाईम हा जो आहे तो वापरला जातो. आणि हा जो एन्झाईम आहे तो ग्लायकोलिसिस ही जी काही पाथवे आहे त्याचा इंटरमिडिएट मॉलिक्यूल आहे. त्याच्यातून हा 3 फॉस्फोग्लिसरेट हा जो काही मॉलिक्यूल तो घेतला जातो आणि सेरीनचा बायोसिंथेसिस करण्यासाठी वापरला जातो. तर याच्यामध्ये काय होतं, 3 फॉस्फोग्लिसरेट हा जो काही इनिशियल मॉलिक्यूल आहे तो की ग्लायकोलिसिस प्रोसेसमधून मिळाला आहे आपल्याला, तो कन्वर्ट होतो 3 फॉस्फो हायड्रॉक्सी पायरुवेटमध्ये बाय द एन्झाईम ऑफ फॉस्फोग्लिसरेट डिहायड्रोजिनेज. म्हणजे इथं डिहायड्रोजिनेशनची प्रोसेस होते, जेणेकरून 3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन होतं 3 फॉस्फो हायड्रॉक्सी पायरुवेटमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये जो की फॉस्फोसेरीन अमायनो ट्रान्सफरेज हा जो एन्झाईम आहे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PSAT. हा जो एन्झाईम आहे तो काय करतो, दिस एन्झाईम देन ट्रान्सफर अमायनो ग्रुप फ्रॉम द ग्लुटामेट टू 3 फॉस्फो हायड्रॉक्सी पायरुवेट फॉर्मिंग 3 फॉस्फोसेरीन. तो हा जो मॉलिक्यूल आहे तो काय करतो, ग्लुटामेट एन्झाईममधला अमायनो ग्रुप हा 3 फॉस्फो हायड्रॉक्सी पायरुवेटमध्ये ट्रान्सफर करतो, जेणेकरून त्याचं कन्व्हर्जन होतं 3 फॉस्फोसेरीनमध्ये. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे फॉस्फोसेरीन फॉस्फेटेज, याच्यामध्ये फायनली फॉस्फोसेरीन फॉस्फेटेज रिमूव्ह द फॉस्फेट ग्रुप फ्रॉम द 3 फॉस्फोसेरीन अँड प्रोड्युसिंग द सेरीन. तर आणि जी लास्टची जी स्टेप आहे याच्यामध्ये काय होतं, ही फायनल स्टेप आहे. याच्यामध्ये जो फॉस्फोसेरीन फॉस्फेटेज हा जो एन्झाईम आहे तो काय करतो, 3 फॉस्फोसेरीनमधलं जो काही फॉस्फेट ग्रुप असतो त्याला रिमूव्ह करतो आणि आपलं जे काही सेरीन आहे तिचं बायोसिंथेसिस हे घडून येतं. तर खाली ते डबल टाईप केलेलं आहे. तर त्याच्यात 3 मेन स्टेप आहे. पहिल्या याच्यामध्ये डिहायड्रोजिनेशन होतं, दुसऱ्या स्टेपमध्ये अमायनो ट्रान्सफर होतं म्हणजे अमायनेशन होतं, तिसऱ्यामध्ये फॉस्फेटेज एन्झाईम जो काय आहे तो 3 फॉस्फोसेरीनमधल्या जो काही फॉस्फेट ग्रुप आहे त्याला रिमूव्ह करतो आणि आपलं जो काही अमायनो ॲसिड आहे सेरीन त्याचं प्रोडक्शन किंवा बायोसिंथेसिस हे होऊन जातं त्या सेलमध्ये. तर 3 मेन स्टेप आहे. पहिला जो काही इनिशियल मॉलिक्यूल आहे त्याचं 3 फॉस्फोग्लिसरेट त्याचं कन्व्हर्जन होतं 3 फॉस्फो हायड्रॉक्सी पायरुवेटमध्ये. त्याच्यानंतर 3 फॉस्फो हायड्रॉक्सी पायरुवेटचं कन्व्हर्जन होतं 3 फॉस्फोसेरीनमध्ये आणि फायनली 3 फॉस्फोसेरीनचं कन्व्हर्जन होतं सेरीनमध्ये.
तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जी काही सेरीन आहे, जसं बायोसिंथेसिस कसं होतं ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.